आपण सगळ्यांनी बऱ्याच पूजा बघितल्या असतील किंवा आपल्या घरी काही पूजा झाल्या असतील. या पूजा जेव्हा होत असतात त्याच्यामध्ये जेव्हा होम होतो त्या होमामध्ये आपण एक एक समिधा टाकत जातो आणि प्रत्येक समिधा जेव्हा आपण त्याच्यात टाकतो तेव्हा आपल्याला जे गुरुजी आहेत ते सांगत जातात की म्हणा की अग्नय स्वाहा अग्नय इदम नमः असं म्हणत एक 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 समिधा आपण जेव्हा टाकतो त्यामागचा उद्देश असा असतो की जेव्हा आपण एक एक समिधा त्या आगीमध्ये घालतोय तेव्हा हळूहळू माझा अहम किंवा हे माझं आहे ही भावना कमी कमी होत जावी आणि माझं काही नाहीच आहे ही भावना वाढत जावी. जेव्हा आपल्या माझं काही नाही ही भावना जेव्हा आपल्यामध्ये येते तेव्हा आपण पूर्ण शुद्ध मनाने एखादी गोष्ट करतो. ही झाली आपल्या घरातल्या गोष्टी. असंच एक व्यक्तिमत्व वर्षभरापूर्वी मला भेटलं ज्या व्यक्तिमत्वाने राष्ट्राय स्वाहा राष्ट्राय इदम नमः असं म्हणून आपलं अख्खं आयुष्यच त्या राष्ट्रासाठी देऊन टाकलं. काही व्यक्ती आपल्याला भेटतात आणि आपलं आयुष्य नेहमीसाठी बदलून टाकतात. ही व्यक्ती मला प्रत्यक्ष मनुष्य स्वरूपात भेटली नाही तर ती त्यांच्यावर लिहिलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांमधनं साहित्यामधून मला भेटली. या व्यक्तीचं नाव पुण्यश्लोक गंगाजळ निर्मळ लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर. आता मी अहिल्याबाईंचं नाव घ्यायच्या आधी 4 खूप मोठ्या पदव्या त्यांच्या समोरच्या सांगितल्या. मग जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला इतक्या उंचीवर नेऊन बसवलंय तेव्हा साहजिकच त्या व्यक्तीने केलेलं काम तितकं उच्च असलं पाहिजे. 300 वर्षापूर्वी आपल्या हयातीतच या व्यक्तीला या सर्व पदव्या तिच्या लोकांनी दिल्या. पुण्यश्लोक असेल, देवी असेल, गंगाजळ निर्मळ असेल किंवा लोकमाता असेल, या 4ही पदव्यांचा जर का आपण थोडासा विचार केला तर पुण्यश्लोक कोणाला म्हणतात? जो आदर्श राज्यकर्ता असतो त्याला पुण्यश्लोक म्हणतात. मग हा आदर्श राज्यकर्ता म्हणजे कसा असला पाहिजे की जो राजा आपल्या प्रजेला सर्व प्रकारचं सुख देतो, एक परिपूर्ण राज्य बनवतो, अशा राजाला पुण्यश्लोक म्हणतात. देवी कारण का तेवढं देवत्व, तेवढी धार्मिकता, तेवढं शुद्ध चारित्र्य, तेवढी आध्यात्मिकता या स्त्रीने प्राप्त केली होती. लोकमाता कारण ही स्त्री स्वतःसाठी कधी जगलीच नाही, ती आयुष्यभर फक्त आपल्या लोकांसाठी जगली. आणि गंगाजळ निर्मळ कारण जितकं पवित्र आणि निर्मळ गंगेचं पाणी आहे तितकं निर्मळ, तितकं पवित्र चारित्र्य या महिलेचं होतं, म्हणून गंगाजळ निर्मळ. मग कोण होती ही महिला? काय केलं त्यांनी असं की ज्याच्यामुळे त्यांना या सर्व पदव्या मिळाल्या? हे आपण पुढच्या काही वेळामध्ये जाणून घेऊया. कुठलाही मनुष्य जो असतो तो जन्मतः महान नसतो, आपल्या कामाने तो महान होतो. मग ही जी अहिल्या यांचा जन्म कुठे झाला? इथेच बीड जिल्ह्यामध्ये चौंडी नावाच्या गावामध्ये, ज्याची लोकसंख्या आज सुद्धा 2000च आहे. अशा छोट्या गावामध्ये या अहिल्याबाईंचा जन्म झाला. राजघराण्यात जन्माला आल्या होत्या का? नाही. त्या जन्माला आल्या होत्या एक गावच्या पाटलांच्या घरात, माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांच्या या दाम्पत्याच्या घरात. मग ही जी मुलगी होती अहिल्या, 8 वर्षाची असताना या मुलीचं लग्न झालं. हे लग्न खूप छान का? कारण का वयाच्या फक्त 8व्या वर्षी या मुलीला कोणी निवडलं? या मुलीची निवड केली बाजीराव पेशव्यांनी. आता जेव्हा एखादं व्यक्तिमत्व खूप महान असतं तेव्हा त्याच्याबद्दल अनेक कथा असतात. अहिल्याबाईंची होळकरांच्या खानदानात सून म्हणून निवड कशी झाली याच्यावर पण बऱ्याच कथा आहेत. या सगळ्या कथांचं सार काय आहे
की 8व्या वर्षी सुद्धा त्यांच्यातला आत्मविश्वास, त्यांचं निर्मळ चारित्र्य, त्यांचं पावित्र्य आणि त्यांची आध्यात्मिक आभा बघून त्या मल्हाररावांच्या घरी निवड होऊन आल्या. 8व्या वर्षी जेव्हा एखादी मुलगी आपल्या आई वडिलांचं घर सोडून एका राजघराण्यात जाते तेव्हा स्वाभाविकता त्या मुलीला तिथल्या कुठल्या चालीरीती माहीत नसतात. मग अशा वेळेला तिला तिथे ऍडजस्ट होण्यासाठी कोणीतरी मदत करायला लागते. जेव्हा आपण गुरु शिष्यांच्या जोड्या बघतो तेव्हा साहजिकच आपण म्हणतो की अहिल्याबाईंना मल्हाररावांनी घडवलं, मान्य. पण आपण अहिल्याबाईंना एक कर्तृत्ववान स्त्री जेव्हा म्हणतो तेव्हा एक कर्तृत्ववान स्त्री ही दुसऱ्या कर्तृत्ववान स्त्रीनीच घडवलेली असते. अहिल्याबाईंचं कर्तृत्व, त्यांचं जे काही गुण आहेत ते जोपासणाऱ्या मल्हाररावांच्या बरोबरच गौतमाबाई होळकर पण होत्या. गौतमाबाई होळकर म्हणजे मल्हाररावांची पहिली पत्नी आणि अहिल्याबाईंची सगळ्यात मोठ्या सासूबाई. आता ह्या ज्या गौतमाबाई होत्या त्या कुठून इतक्या सगळ्या गोष्टी शिकल्या? 300 वर्षापूर्वी म्हणलं की आपल्या डोक्यात येतं ना, तेव्हा तर बायकांना काही किंमत नव्हती, असं नव्हतं. धनगर समाजामध्ये एक खूप सुंदर प्रथा आहे. ही प्रथा अशी आहे की स्त्रीचा आपल्या पतीच्या संपत्तीच्या 1/4 संपत्तीवर संपूर्ण हक्क असतो. याच अधिकाराच्या अंतर्गत, हे वुमन एम्पॉवरमेंटचं खूप छान उदाहरण आहे. याच अधिकाराअंतर्गत गौतमाबाईंनी बाजीराव पेशव्यांकडून एक जहागीर मागून घेतली होती आणि बाजीराव पेशव्यांनी ती त्यांना दिली होती. ही जहागीर गौतमाबाई स्वतः सांभाळायच्या. मला काहीतरी प्रॉपर्टी मिळाली आहे तर माझा नवरा तसंही बाकी सगळं बघतोय त्याच्याबरोबर हे पण बघेल, ही भावना नव्हती. ही मला मिळालेली जहागीर आहे, ही मीच सांभाळणार, ह्याच वृत्तीने गौतमाबाईंनी आपली जहागीर सांभाळली होती. आणि ह्याच गौतमाबाईंनी आपल्या ह्या सुनेला, जी त्यांची पहिली सून होती, त्यांच्या पुत्राची खंडेरावाची पहिली पत्नी होती, तिला वेगवेगळ्या विभागांमध्ये पारंगत केलं, कारण कधी ना कधी तिला पण हे करायचं आहे. आज आपण जेव्हा सासू सून हा एक नातं बघतो तेव्हा साहजिक आपल्या डोक्यामध्ये एक नेगेटिव्ह थॉट येतो आणि त्याचं कारण आहे आजचा टीव्ही आणि मीडिया, ज्याच्यामध्ये सतत काहीतरी वाईट होत असतं. 300 वर्षापूर्वी या गौतमाबाईंनी एका अतिशय कर्तृत्ववान स्त्रीनी आपल्या सुनेला तितकंच कर्तृत्ववान घडवलं, हे त्यांचं कौतुक. गौतमाबाईंनी अहिल्याबाईंना 18 वेगवेगळ्या विभागांमध्ये पारंगत केलं. मग हे 18 विभाग फक्त घर सांभाळण्याचे नव्हते, घर आणि प्रशासन दोन्ही सांभाळण्यासाठीचे विभाग होते. गौतमाबाईंनी अहिल्याबाईंना स्वयंपाकघरापासून ते तोफखान्यापर्यंत 18 विभागांमध्ये पारंगत केलं होतं. गौतमाबाईंना घरात तेवढाच मान होता. मल्हारराव गौतमाबाईंबरोबर बरेच राजकारणाच्या गोष्टींची चर्चा करायचे, त्यांच्याकडनं काही सल्ले घ्यायचे आणि त्याच्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी करायचे. आज अख्खं जग वुमन इक्वालिटी बद्दल बोलतंय. 300 वर्षापूर्वी होळकरांच्या घरात ही वुमन इक्वालिटी होती. तीच बघत अहिल्याबाई मोठ्या झाल्या. हा मनुष्य स्वभाव आहे की जे आपण बघतो ते आपण शिकतो आणि ही सुशीलाबाईंची सुशील अहिल्या एका कर्तृत्ववान स्त्रीमध्ये बदलण्याच्या मागे मल्हारराव आणि गौतमाबाईंचा खूप मोठा वाटा आहे. मग मल्हारराव आणि गौतमाबाईंचं कौतुक का? आज सुद्धा, आजच्या समाजात सुद्धा जेव्हा आपल्या मुलाच्या चुका पोटात घातल्या जातात आणि आपल्या सुनेचे दोष बघितले जातात, सगळ्या घरांमध्ये नाही, बऱ्याच घरांमध्ये, त्या पार्श्वभूमीवर 300 वर्षापूर्वी गौतमाबाई आणि मल्हाररावांनी आपल्या मुलाचे दुर्गुण ओळखून आणि आपल्या सुनेच्या उत्तम गुणांची पारख करून त्यांना जोपासलं. 8व्या वर्षी जेव्हा अहिल्याबाई होळकरांच्या घरात गेल्या, जेव्हा लग्न म्हणजे काय हे सुद्धा माहिती नव्हतं,
तेव्हा अहिल्याबाईंना सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या पतीबद्दल जी कळली ती अशी की आपला पती कुठल्याच गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व नसतो, तो व्यसनाधीन असतो. मग अशा वेळेला तुम्ही आताच्या समाजामध्ये जर का कम्पेअर केलं तर लगेच फ्रस्ट्रेशन येतं, लगेच डिप्रेशन येतं, लगेच सायकोलॉजिस्टकडे जायची वेळ येते. अशा वेळेला 8 ते 10 वर्षाची ही मुलगी काय ठरवते की मी माझ्या पतीमधले चांगले गुण बघायचा प्रयत्न करीन आणि माझ्या स्वतःच्या विकासासाठी मी माझे सासू सासरे जे सांगतील त्याप्रमाणे सगळं करीन. आणि अहिल्याबाई ह्याच सगळ्यामधनं घडलेल्या. मल्हाररावांनी अहिल्याबाईमध्ये एक आदर्श प्रशासक घडवला. मल्हाररावांनी अहिल्याबाईंना उत्तम प्रशासन, मग त्याच्यामध्ये काय काय येतं, राजकारण, राज्यकारण, त्याच्यानंतर अकाउंटिंग किंवा फायनान्सेस असतील, न्यायदान असेल, आर्टिलरी किंवा तोफखाना बघणं असेल, सैन्य व्यवस्था असेल, गनिमी कावा असेल आणि युद्ध कौशल्य असेल, घोडसवारी असेल, तलवारबाजी असेल, ज्या ज्या गोष्टी एका उत्तम प्रशासकामध्ये असल्या पाहिजेत त्या सर्व गोष्टी मल्हाररावांनी अहिल्याबाईंना दिल्या आणि अहिल्याबाईंनी आयुष्यभर त्या गोष्टी वाढवत नेल्या. 8व्या वर्षी ज्या आध्यात्मिक आभेला बघून मल्हाररावांनी या मुलीला आपली सून केली, त्या अहिल्याबाईंच्या वयाच्या 70व्या वर्षापर्यंत ही आध्यात्मिक आभा कधीच कमी झाली नाही, तिला कधीच उतरती कळा लागली नाही, ती आध्यात्मिक आभा वाढतच गेली. असे बरेच प्रसंग अहिल्याबाईंच्या आयुष्यात आले ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवरनं त्यांचा विश्वास उठू शकत होता, पण त्यांच्यावर झालेले संस्कार त्या कधीही विसरल्या नाहीत. अहिल्याबाईंचं शुद्ध चारित्र्य मल्हाररावांना प्रत्येक गोष्टीतनं दिसत होतं. याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला जर का द्यायचं तर अहिल्याबाई 15 वर्षाच्या होत्या. मल्हारराव युद्धावर गेलेले होते, स्वारीवर गेलेले होते. 2 वर्ष ते इकडे आले नव्हते. वयाच्या 12व्या वर्षापासून अहिल्याबाई सिंगल हँडेडली सगळ्याच्या सगळा राज्यकारभार माळव्याचा बघायच्या. मल्हारराव पत्र लिहून त्यांना सांगायचे काय काय करायचं आणि त्या पद्धतीने अहिल्याबाई संपूर्ण राज्यकारभार सांभाळायच्या. मग अशा वेळेला मल्हारराव 2 वर्षांनी आले. 2 वर्षांनी आल्यानंतर ते म्हणाले, अहिल्याबाई आता तुमची परीक्षा, 2 वर्षात काय काय केलं ते मी आता बघणार. त्या म्हणाल्या जरूर बघा. मल्हारराव जेव्हा सगळ्या खतावण्या म्हणजे अकाउंट बुक्स घेऊन बसले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होतं, कारण त्या खतावण्यांमध्ये एकही चूक त्यांना सापडत नव्हती. अहिल्याबाईंचं वय वर्ष 15. असं सगळं चालू असताना एका ठिकाणी येऊन मल्हारराव थांबले आणि त्यांच्या कपाळावर एक काठी आली. अहिल्याबाईंच्या चेहऱ्यावरचं हास्य ढळलं नव्हतं. त्या म्हणाल्या, मला माहितीये तुम्ही कुठे येऊन थांबलाय. त्या म्हणाल्या, मागच्या वर्षीच्या शेतकऱ्यांचा जो शेतसारा आहे त्याच्या इथे तुम्ही थांबलेला आहात. ते म्हणाले, हो, मला इथे कमी शेतसारा आलेला दिसतोय. असं का? त्या म्हणाल्या, मागच्या वर्षी पाऊस खूप जास्ती झाला होता, त्या पावसामुळे शेतकऱ्यांना पाहिजे तसं उत्पन्न मिळालेलं नाही. मग अशा वेळेला मी शेतकऱ्यांकडनं जर का कर घेतला तर त्यांच्यासाठी ते बरोबर होणार नाही, म्हणून मी मागच्या वर्षी त्यांच्याकडनं कमी कर घेतलाय आणि जो उरलेली जी रक्कम आहे ती या वर्षी पीक चांगलं आल्यानंतर कशा पद्धतीने फेडायची त्याची पूर्ण त्याच्यामध्ये सगळं लिहून ठेवलेलं आहे. मल्हाररावांना प्रचंड आनंद झाला की आपली ही सून उत्तम चारित्र्यानी, पूर्ण पावित्र्यानी आणि पूर्ण पारदर्शकतेने आपला राज्यकारभार सांभाळते. अहिल्याबाईंना 30व्या वर्षी वैधव्य आलं. त्या 30 वर्षाच्या होत्या तेव्हा कुंभेरच्या लढाईमध्ये त्यांचे पती खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाला. आता हा जो मृत्यू खंडेरावांचा झालाय त्याच्या मागे जी गोष्ट आहे ती खूप काही शिकवणारी आहे. मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सगळं शिकवलेलं होतंच. त्याच सगळ्या ह्याच्यामधनं अहिल्याबाईंनी खंडेरावांमधनं पण चांगल्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे, त्यांना सुद्धा युद्धाची, त्यांना सुद्धा प्रशासनाची गोडी लागली पाहिजे, यासाठी अहिल्याबाई सतत प्रयत्न करत राहायच्या. त्यांनी खंडेरावांना
प्रमोट केलं, त्यांना थोडंसं पुश केलं की तुम्ही शिकार करायला लागा. शिकारीमधनं तुमचं पौरुषत्व थोडंसं जागेल, मग ते आपण युद्धामध्ये वापरूया. अशा पद्धतीने त्यांचे गुण वर आणण्याचा अहिल्याबाई प्रयत्न करत होत्या. याच प्रयत्नांमधनं मल्हाररावांबरोबर खंडेराव कुंभेच्या लढाईमध्ये युद्ध करायला गेलेले होते. युद्ध चालू असताना जेव्हा छावण्या पडल्या होत्या तेव्हा अहिल्याबाई बाकीच्या सर्व महिलांबरोबर युद्धाच्या ठिकाणी गेल्या. त्या जेव्हा खंडेरावांच्या शामियान्यात गेल्या तेव्हा त्यांना दिसलं की तिथे सुद्धा खंडेराव आपल्या नशेमध्येच आहेत. त्यांना ते युद्धाचा, युद्धभूमीवरच्या सगळ्या प्रसंगांचं तारतम्य नाहीये. अशा वेळेला अहिल्याबाईंनी त्यांना खडसावलं की तुम्ही इथे कशासाठी आलाय आणि तुम्ही काय करताय हे तुम्हाला समजतंय का? आपण 300 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय, जेव्हा एखादी पत्नी आपल्या पतीच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नव्हती तेव्हा अहिल्याबाईंनी खंडेरावांना विचारलेला हा प्रश्न आहे. खंडेराव खूप चिडले. ते म्हणाले, तुला वाटत नाही का मी पराक्रम करू शकतो? त्याच नशेमध्ये, नशेच्या अवस्थेमध्ये ते छावणीतनं बाहेर पडले. अहिल्याबाई त्यांना थांबवत होत्या की असं अविचाराने काही करू नका. अशा वेळेला खंडेराव आपला घोडा घेऊन होळकरांच्या निशाणापाशी गेले आणि ईश्वरी सिंगाचा तोफगोळा येऊन त्यांना लागला आणि तिथल्या तिथे त्यांचा मृत्यू झाला. अशा ह्याच्यात सुद्धा अहिल्याबाईंनी त्यांच्या मृत्यूचा दोष स्वतःला दिला नाही, कारण त्यांना माहिती होतं की त्या जे करत होत्या ते बरोबर होतं आणि जे झालं होतं ते अविचाराने झालं होतं. आपण बरेच प्रसंग असे बघतो ज्याच्यामध्ये एक पत्नी आपल्या पतीला काहीतरी प्रूव्ह करून दाखवण्यासाठी गोष्टी करत असते. पण हे उदाहरण 300 वर्षापूर्वी झालेलं आहे की जेव्हा एक पती आपल्या चारित्र्य संपन्न पत्नीला काहीतरी करून दाखवण्यासाठी, स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी झटता झटता दारात येती पडलाय. मग हा प्रसंग झाल्यानंतर अहिल्याबाई 30 वर्षाच्या होत्या. पदरात 2 मुलं होती. त्या काळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जाणार होत्या. सती वस्त्र घालून जेव्हा त्या बसल्या होत्या तेव्हा मल्हारराव आणि गौतमाबाई त्यांच्या शामियान्यात आले, त्यांच्या समोर बसले आणि मल्हारराव धाय मोकलून रडायला लागले. या वेळेचा जो प्रसंग झाला यांनी पूर्ण भविष्य बदललं, पूर्ण इतिहास बदलला आणि आजचा भारत आपल्याला जो दिसतोय तो ह्या प्रसंगामुळे आहे. आता मी असं का म्हणतेय ते आपण बघूया. मल्हारराव अहिल्याबाईंच्या समोर बसले आणि त्यांनी सांगितलं की म्हाताऱ्याला उन्हाळा करून कुठे जातेस पोरी, तू गेलीस तर या राज्याचं काय होईल? आजपासून मी असं म्हणीन की अहिल्या मेली आणि माझा खंडू जिवंत आहे. मग अशा वेळेला जे फेमिनिस्ट लोक असतात त्यांच्या डोक्यातील असं कसं कोणी म्हणू शकतं, सून गेली तर चालेल, मुलगा जिवंत पाहिजे? या वाक्याचा अर्थ काय आहे? या वाक्याचा अर्थ असा की मल्हाररावांनी त्या दिवशी अहिल्याबाईंना एक वचन दिलं की आजपासून मी तुला माझ्या मुलासारखा वागवीन. माझ्या मुलाला समाजाने आणि मी जे काही अधिकार दिले ते सर्व अधिकार आजपासून तुला असतील आणि त्या अधिकारांच्या खाली जे काही येतं ते सगळे करायची मी तुला परवानगी देतो, पण तू सती जाऊ नकोस. अहिल्याबाईंनी सती न जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर सगळी चित्र बदलली. अहिल्याबाईंनी जेव्हा सती न जाता राज्यकारभार करायचं ठरवलं तेव्हा होळकर खानदान हे भारतामधलं सगळ्यात श्रीमंत खानदान होतं. होळकर घराण्यानी पेशव्यांना आणि शिंदेंना सुद्धा 30-30 लाखाची कर्ज दिल्याच्या नोंदी आहेत. इतक्या श्रीमंत घराची ही सून होती, तिला कशाचीही कमी नव्हती, तरी सुद्धा ती सती गेली नाही म्हणून तिला लोकांची टीका ऐकायला लागली. अशा वेळेला मल्हारराव त्यांच्याबरोबर एका दगडासारखे कणखरपणे उभे राहिले आणि त्यांनी आपल्या या सुनेला खरंच वचन दिल्याप्रमाणे मुलाचे सर्व अधिकार दिले. ज्या समाजाने सती न जाण्याबद्दल या विधवेला दूषणं दिली त्याच समाजाने याच विधवेला नंतर देवी म्हणलं. अहिल्याबाईंकडे अमाप संपत्ती होती. जेव्हा मल्हाररावांचा देहांत झाला, मृत्यू झाला, त्याच्यानंतर अहिल्याबाईंना किती संपत्ती मिळाली होती?
16 कोटीची खासगी संपत्ती, म्हणजे ती त्यांची पर्सनल प्रॉपर्टी होती, आणि 75 लाख कर येईल इतका प्रदेश अहिल्याबाईंच्या अधिपत्याखाली होता. तुम्ही म्हणाल जेव्हा एवढा पैसा असतो तेव्हा दानधर्म सुचेल का नाही सुचणार? सगळं तर छान आहे, पण खरंच नियती इतकी उदार असते का? जेव्हा नियती एका हाताने काही देते तेव्हा दुसऱ्या हाताने बऱ्याच गोष्टी काढून घेते. अहिल्याबाईंना त्यांच्या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये जवळच्या 24 माणसांचे मृत्यू बघायला लागले. 24 माणसांमध्ये कोण कोण होतं? त्यांचे पहिला मृत्यू तर त्यांचे पती खंडेराव होळकर, त्याच्यानंतर त्यांच्या मातृसमान सासूबाई गौतमाबाई, त्याच्यानंतर पिता समान सासरे मल्हारराव होळकर, त्याच्यानंतर 8च महिन्यात त्यांचा पुत्र मालेराव होळकर, त्याच्यानंतर त्यांचा नातू नथोबा, आणि त्याच्यानंतर त्यांचा जावई यशवंतराव फणसे, आणि त्यांच्या बरोबर सती गेलेली त्यांची स्वतःची मुलगी मुक्ता. इतक्या ब्लड रिलेशन मधल्या इतक्या क्लोज माणसांचे मृत्यू अहिल्याबाईंनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. आणि हे जे पुरुष गेले, या पुरुषांबरोबर सती गेलेल्या त्यांच्या बायका, असे 24 मृत्यू अहिल्याबाईंनी बघितले. आणि तरी सुद्धा आपल्या ध्येयापासून त्या किंचितही ढळल्या नाहीत. आपल्याला लहानपणापासून सांगत आले की आपलं आयुष्य सफल नाही, सार्थक असलं पाहिजे. मग सार्थक आयुष्य म्हणजे काय? इंग्लिशमध्ये ज्याला पर्पजफुल लाईफ म्हणतात, त्या आयुष्याला एक अर्थ पाहिजे, आणि त्या अर्थाच्या दिशेने आपल्याला जायचंय, आणि त्याप्रमाणे आपले गोल्स, आपले टार्गेट्स जेव्हा आपण ठेवत जातो तेव्हा आपोआपच ते आयुष्य सार्थक आयुष्य होत जातं. अहिल्याबाईंना वयाच्या 40व्या वर्षी संपूर्ण प्रशासन बघायला त्यांच्या हातात आलं. ते आधीपासूनच सगळं बघत होत्या, पण ऑफिशियली सुभेदारीची वस्त्र वगैरे त्यांना कधी मिळाली नाही. पण मालेरावांच्या मृत्यूनंतर, म्हणजे मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी संपूर्ण प्रशासन एकटीने सांभाळलं. युद्ध करण्यासाठी आणि सुभेदारीची वस्त्र नावापुरती तुकोजी होळकरांना दिलेली होती, पण संपूर्ण प्रशासन अहिल्याबाई बघायच्या. वास्तविक तुकोजीराव हे अहिल्याबाईंचे दीर होते, त्यांच्याहून 2 वर्षांनी मोठे होते. पण जे मी परत परत म्हणतेय, उत्कृष्ट चारित्र्य त्याच्यामुळे आणि उत्तम प्रशासक, त्यामुळे तुकोजीराव सुद्धा त्यांना मातोश्री म्हणायचे. मग या अहिल्याबाईंनी त्यांचं आयुष्य जेव्हा सुरू केलं एक प्रशासक म्हणून, तेव्हा त्यांनी जी कृती केली आहे ती कृती एका सार्थक जीवनाकडे जाण्याची पहिली पायरी होती. 16 कोटीची संपत्ती आणि एवढा प्रदेश मिळाल्यानंतर पहिली गोष्ट जी अहिल्याबाईंनी केली आहे ती काय आहे? त्यांनी आपल्या संपूर्ण संपत्तीवर ब्राह्मणांसमक्ष तुळशीपत्र ठेवलं. आणि तेव्हा त्यांनी जी प्रतिज्ञा केली त्या प्रतिज्ञेमधनं आपल्याला त्यांचा जे अंतिम ध्येय आहे ते दिसतं. ती प्रतिज्ञा काय आहे की ईश्वराने हे जे सगळं मला दिलेलं आहे ते मी पूर्ण व्यवस्थितपणे सांभाळीन. माझ्या लोकांचं भलं करणं ही माझी जबाबदारी आहे, ती मी पूर्णपणे पार पाडेन. मी जे काही इथे करतेय त्या सगळ्याचं उत्तर मला नंतर त्या परमेश्वराला द्यायचंय. माझ्या हयातीत मी जे काही वापरतेय ते त्या परमेश्वराचं माझ्यावर कर्ज आहे, ते मी कसं फेडीन हे मला माहिती नाही. या प्रतिज्ञेमधनं आपल्याला 4 गोष्टी कळतात. पहिली गोष्ट अशी की प्रतिज्ञेमध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे हे निश्चित केलं. मग हे ध्येय काय आहे की माझ्या आयुष्याचं ध्येय आहे माझ्या लोकांसाठी जगणं. मग हे ध्येय जेव्हा आपण निश्चित करतो तेव्हा त्याला जर का पावित्र्याची जोड असेल तर ते ध्येय खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलं जातं. मग त्याला पावित्र्याची जोड काय की हे मी जे सगळं करतेय, हे जे काही माझ्याकडे आहे ते माझं नाहीच आहे, ते त्या ईश्वराचं आहे. आणि मी जे करतेय त्याचा मला त्याला जाब तो विचारणार आहे, मला त्याचं उत्तर द्यायचंय.
म्हणजे याचाच अर्थ काय की आपल्या ध्येयाला एक पावित्र्याची जोड दिलेली आहे आणि मी हे सातत्याने करत राहणार आहे आणि मी जे काही करतेय ते त्याचे माझ्यावर ऋण आहेत ही भावना सतत असल्यामुळे त्याच्यामधनं ऐहिक सुख किंवा उपभोग याची कुठली लालसा मनामध्ये तयारच होऊ शकत नाही. या प्रतिज्ञेमुळे अहिल्याबाईंचा आणि ही प्रतिज्ञा जगल्यामुळे अहिल्याबाईंचं जे जीवन आहे ते सार्थक जीवन आहे. आज आपण आपली संपत्ती ईश्वराला देऊन टाकू शकत नाही, पण आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये असं एखादं ध्येय ठेवू शकतो की मी हे जे काही करतेय किंवा करतोय ते का करतोय, माझं समाजाला काय देणं आहे आणि या सगळ्यानंतर मी समाजासाठी काय करणार आहे ही भावना ठेवून जर का आपण काम केलं तर मला नाही वाटत कोणाकडनं कुठल्याही कामामध्ये काही चुका होतील किंवा भ्रष्टाचार आपल्यापैकी कोणाकडनं कधी होऊ शकणार नाही. अहिल्याबाईंचं जे प्रशासन आहे हे प्रशासन उत्कृष्ट प्रशासन म्हणून अभ्यासलं जातं. आपण जर का अहिल्याबाईंचं जे राज्यकारभार आहे त्याला वेलफेअर स्टेट म्हणतात किंवा त्यांचं राज्य वेलफेअर स्टेट म्हणून बघतात. मग वेलफेअर स्टेट किंवा लोककल्याणकारी राज्य म्हणजे काय, जर का आपण पाठ्यपुस्तकातली त्याची व्याख्या बघितली तर ही व्याख्या अशी आहे की लोककल्याणकारी राज्य म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता या बाबींची हमी जिथे असते, समता, शांतता, बंधुता, सामाजिक न्याय, उच्च विचारांचं स्वातंत्र्य आणि लहान मोठ्या समाज घटकांचा आत्मसन्मान जपला जाण्याची जिथे कायदेशीर हमी असते अशा राज्याला लोककल्याणकारी राज्य म्हणतात. मग अहिल्याबाईंचं संपूर्ण प्रशासन आणि त्यांचं राज्य जर का आपण बघितलं तर हे उत्तम लोककल्याणकारी राज्य हे आपल्याला दिसतं. कसं ते आता बघूया. पहिला मुद्दा जो आहे या व्याख्येमधला तो आहे अन्न, वस्त्र, निवारा आणि सुरक्षितता या गोष्टींची हमी. आज आपण जे बघतो लोककल्याणकारी राज्याची डेफिनेशन अशी झालेली आहे की लोकांना जितकं फुकट मिळेल त्या राज्याला लोककल्याणकारी राज्य म्हणतात. फुकट घर, फुकट अन्न, फुकट वस्त्र, लोककल्याणकारी राज्य, तो नेता उत्तम. मग खरंच अशी व्याख्या आहे का? अहिल्याबाईंचं राज्य लोककल्याणकारी का? अहिल्याबाईंनी आयुष्यामध्ये कधीही कोणाला फुकट गवताची काडी पण दिलेली नाही, तरी सुद्धा त्यांनी सगळ्यात जास्ती दानधर्म केलाय. मग त्यांनी अन्न, वस्त्र, निवारा दिला म्हणजे काय दिलं? लोकांना अन्न, वस्त्र, निवारा मिळवण्यासाठीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. अहिल्याबाईंच्या राज्यामध्ये भीक मागायला परवानगी नव्हती. तुम्ही जे काही कराल, तुमचे जे काही व्यंग असतील त्या सगळ्या गोष्टींची नोंद घेऊन त्याप्रमाणे तुम्हाला काम दिलं जाईल आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण कराल हे त्यांच्या इथे लिहिलेलं होतं. सुरक्षितता जेव्हा आपण म्हणतो एखाद्या राज्याचं सैन्य जितकं चांगलं तितकी त्या राज्याची वाढ चांगली होते. महेश्वरमध्ये अहिल्याबाईंचं स्वतःचं असं 5,000चं तैनात सैन्य असायचं. या सैन्याला संपूर्ण जे आदेश दिले जायचे ते अहिल्याबाईंकडनं दिले जायचे आणि हे सैन्य सतत त्यांच्या राज्याची पूर्णच्या पूर्ण काळजी घेत आणि संरक्षण करत उभं असायचं. अहिल्याबाईंचं सुरक्षितता किंवा संरक्षण हे ध्येय फक्त त्यांच्या राज्यापर्यंत मर्यादित नव्हतं. एक खूप सुंदर प्रसंग आहे. आता या सगळ्या कामामध्ये रवीजी किरकोळ्यांबरोबर खूप जास्ती संपर्क आहे. तर ते सांगत होते की मी ना त्या गयेला गेलो होतो तेव्हा मी अहिल्याबाई अनुभवले. म्हणजे काय झालं, ते गयेला गेले होते. गयेला विष्णुपाद नावाचं मंदिर आहे. हे विष्णुपाद मंदिर जे आहे त्याचं महत्व असं की असं समजतात की तिथल्या दगडावर तो विष्णूच्या पायाचं ठसा आहे आणि हे विष्णुपाद मंदिर हे अहिल्याबाईंनी बांधलेलं. त्या जेव्हा गयेला मल्हाररावांचं श्राद्ध करायला गेल्या होत्या तेव्हा तिथल्या माणसांनी त्यांना दाखवलं की हे असं असं विष्णुपाद मंदिर आहे, हे विष्णूचं पदचिन्ह आहे आणि आम्ही इथे नमस्कार करतो. अहिल्याबाई म्हणाल्या हे जर का असं उघड्यावर राहिलं तर हे नष्ट होऊन जाईल, याच्या भोवती मंदिर पाहिजे.
मग हे मंदिर जे आहे ते बांधण्यासाठी उत्तम कारागीर कुठे मिळतील? तर त्यांना सांगितलं राजस्थान आणि जयपूरमध्ये चांगले कारागीर मिळतात. अहिल्याबाई म्हणाल्या ठीक आहे, बोलवून घ्या. त्यांच्या एका पत्रावर राजस्थान जयपूर मधून गयेला 300 कुटुंब स्थलांतरित झाली कारागिरांची. आता हे कारागिरांची कुटुंब आता स्थलांतरित झाली आहेत, त्यांची सुरक्षा पण अहिल्याबाईंची जबाबदारी असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून त्यांच्याच बरोबरीने अहिल्याबाईंनी हरियाणामधनं 150 कुटुंब, 150 जाट कुटुंब या 300 जणांच्या संरक्षणासाठी हलवली. आज आपल्या घरातल्या कोणाचीही ट्रान्सफर झाली तरी आपल्याला आता काय असा एक मोठा प्रश्न पडतो. या महिलेचं चारित्र्य किती उत्तम असेल किंवा लोकांना तिच्याबद्दल किती आदर असेल की तिच्या राज्याबाहेरची लोक सुद्धा तिच्या एका पत्रावर आपलं घर सोडून किती कोस लांब जाऊन राहत आहेत आणि तिथे तिच्यासाठी काम करत आहेत. हे लोककल्याणकारी राज्याच्या पहिल्या 4 घटकांचं प्रमाणपत्र आहे. याच्यानंतर पुढचा जो मुद्दा येतो तो म्हणजे समता. अहिल्याबाईंच्या राज्यामध्ये समतेच्या एक पाऊल पुढे जाऊन समरसता आपल्याला दिसते. समता आणि समरसतेमधला फरक काय? समता म्हणजे इक्वालिटी, पुरुष स्त्री एक समान वागवणं, ही पण समता असते. पण माझ्या राज्यामधला प्रत्येक घटक माझ्याच सारखा आहे, तो माझाच आहे, त्याची जात कुळ काहीही असू दे, मी त्याला माझ्या बरोबरच घेऊन चालीन आणि त्याचा विकास करीन, याला म्हणतात समरसता. अहिल्याबाईंच्या राज्यामधली ही समरसता परत त्यांच्या राज्यापर्यंत सीमित नव्हती, अखंड भारतात पसरलेली होती. अहिल्याबाईंच्या राज्यातल्या समरसतेचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्या महेश्वरच्या घरामध्ये रोज बसणारी पंगत. ही पंगत किती जणांची असायची? 300 जणांची पंगत असायची. या 300 जणांच्या पंक्तीमध्ये कोण कोण असायचं? शौचालय साफ करणाऱ्यापासून ते त्यांच्या दफ्तरामधले कर्मचारी, त्याचबरोबर अहिल्याबाईंच्या कुटुंबामधले सगळे सदस्य आणि स्वतः अहिल्याबाई, असे सगळे जण एकत्र जेवायला बसायचे, एकच अन्न खायचे आणि सगळे एकत्र मिळून गोष्टी करायचे. त्यामुळे अहिल्याबाईंच्या राज्यामध्ये कधी त्या लोकांना आपल्यापेक्षा खूप पुढे वाटल्याच नाहीत. एक आदर्श लीडर कसा असावा की जो लोकांना आपल्यापेक्षा 2च पावलं पुढे असलेला वाटला पाहिजे. तो जर का खूप पुढे निघून गेला तर लोक त्याला देवत्व देतात आणि त्याच्यानंतर काही करत नाहीत. अहिल्याबाईंच्या संपूर्ण वागण्यामधून लोकांना त्या स्वतःतल्याच वाटत होत्या आणि म्हणून त्या खऱ्या अर्थाने लोकांच्या लोकमाता झाल्या. अहिल्याबाईंची समरसता आपल्याला काशीमध्ये पण दिसते. काशीमध्ये बांधलेला कुशावर्त घाट हे त्याचं आज पण 300 वर्षांनंतर उभं असलेलं प्रतीक आहे. हा कुशावर्त घाट काय आहे? काय आहे त्याचं महत्व? अहिल्याबाईंनी हा घाट कशासाठी बांधला की कुठल्याही समाजामधल्या घटकांनी, मग तो कुठल्याही जातीचा असू दे, या कुशावर्त घाटावर येऊन आपल्या पितरांचं जे मृत्यू पश्चात जे काही क्रियाकर्म आहे ते करावं. त्यासाठी तो कुशावर्त घाट बांधलाय आणि आज सुद्धा तिथे कोणी जाऊन पूजा करावी याला कुठलंही बंधन नाही. ही समरसता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो पैलू असतो कुठल्याही राज्याचा तो असतो शांतता. जेव्हा आपण शांततेबद्दल बोलतो, ज्या राष्ट्रामध्ये कधी युद्ध होत नाही, आजूबाजूच्या देशांबरोबर ज्या राष्ट्राचं कधी युद्ध होत नाही, ते राष्ट्र खूप चांगल्या पद्धतीने पुढे जातं. का जातं? कारण त्यांना युद्धावर पैसे खर्च करायला लागत नाही. अहिल्याबाई नेहमी म्हणायच्या की कशाला युद्ध करायची, वाहिलं ते गंगाजळ, राहिलं ते तीर्थ. ज्यांनी जे केलंय ते त्यांनी केलं, संपलं. आता जे आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया.
त्यामुळे अहिल्याबाईंनी स्वतःहून उठून आपल्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये कोणावरही हल्ला केलेला नाही. त्यांच्यावर जो हल्ला झाला त्याच्यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिलं, पण आपणहून जाऊन कधीच कोणावर हल्ला केलेला नाही. मग इंटरनॅशनल रिलेशन्सवर लोक जाऊन जे आता MS करतात, त्याच्याऐवजी त्यांनी जर का अहिल्याबाईंचं चरित्र वाचलं तर खूप पैसे वाचतील. अहिल्याबाईंचे जे वकील होते, ही एक विधवा स्त्री जी माळव्यामध्ये राहते, तिला भारतामधल्या प्रत्येक जागी काय काय होतं ते व्यवस्थित माहिती होतं आणि त्यांच्या इथे काय होतं ते ती सगळ्यांना कळवत होती. कशी कळवत होती? अहिल्याबाईंचे भारतभरात 13 ठिकाणी वकील होते. मग ही 13 ठिकाणं जर का तुम्ही ऐकली तर तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये अख्खा भारत व्यापतो. कुठे कुठे होते अहिल्याबाईंचे वकील? अयोध्या, उदयपूर, कोटा, ग्वालेर, जयपूर, डुंगरपूर, दिल्ली, देवळे प्रतापगड, नागपूर, पुणे, भोपाळ, लखनौ आणि हैदराबाद. साऊथ, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट सगळीकडे त्यांचे वकील आहेत. तिथे काय घडतंय काय नाही, आणि त्यांचेही वकील अहिल्याबाईंच्या दरबारात आहेत. काय घडतंय काय नाही हे सगळं कळतंय. त्यांच्याबरोबर एक खूप चांगलं रिलेशन अहिल्याबाईंनी मेंटेन केलं आणि त्यामुळेच अहिल्याबाईंना त्यांच्या कुठल्याही कामासाठी कधीही त्रास झालेला नाही. त्यांचं चारित्र्यच इतकं शुद्ध आहे की संपूर्ण भारतात त्यांनी जी कामं केली त्या भारतभरातल्या कामांमध्ये कधीच कोणीच त्यांना अडवलेलं दिसत नाही. जेव्हा टिपू सुलतान आणि निजाम मराठ्यांच्या विरुद्ध उभे होते तेव्हा सुद्धा त्यांच्या राज्यांमध्ये पण अहिल्याबाईंचं काम आहे. एक खूप सुंदर प्रसंग आहे याच्याबद्दल. मराठे आणि टिपूचं युद्ध चालू होतं. अहिल्याबाई, श्रावणाचा महिना होता. श्रावण महिन्यामध्ये अहिल्याबाईंनी कावड यात्रा सुरू केली होती. ती अजूनही चालते. काशीमध्ये गंगेचं पाणी 12 ज्योतिर्लिंगांना जातं, ती कावड यात्रा. असंच श्रावणाच्या महिन्यामध्ये गंगाजळी चालली होती आणि टिपूच्या सैनिकांनी अहिल्याबाईंची गंगाजळी थांबवली. आता तेव्हा परिस्थिती काय होती की अहिल्याबाईंचं, मराठ्यांचं आणि टिपूचं युद्ध चालू आहे. त्या मराठ्यांच्या बाजूनी होळकर पण लढतायत. वास्तविकता टिपूचा तो शत्रू आहे आणि त्यांनी पाठवलेली कावड टिपू सुलतानाच्या सैनिकांनी थांबवलेली आहे. अशा वेळेला ते सैनिक विचारतात हे काय आहे? अहिल्याबाईंची माणसं सांगतात ही मातोश्रींनी पाठवलेली कावड आहे. गंगेचं पाणी काशीहून रामेश्वरला चाललंय, आम्हाला जाऊ द्या. मातोश्रींचं नाव ऐकल्या टिपूच्या सैनिकांनी आणि टिपूनी स्वतः ती कावड रामेश्वर पर्यंत जाऊ दिली. हे या स्त्रीचं पावित्र्य आहे. त्याच्यानंतरचा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो आहे सामाजिक न्याय. आज सुद्धा जे म्हणतात की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. एखाद्या गोष्टीला न्याय देण्यासाठी जर का उशीर झाला तर त्या न्यायाची काही किंमत राहत नाही. अहिल्याबाईं इतका चांगला न्यायाधीश झाला नाही आणि होणे नाही. अहिल्याबाईंनी आज त्यांच्या आयुष्यामध्ये केलेल्या न्यायदानाची सगळ्यात मोठी पोचपावती काय होती की अहिल्याबाईंकडे न्याय मागायला आलेल्या माणसांपैकी कोणीही कधीही नाराज होऊन जायचं नाही. दोन्ही पार्टीज खुश. याचं एक खूप छान उदाहरण आहे. शिंदे आणि होळकरांच्या राज्याची सीमा शेजारीच राज्य होती. तर सीमेवर एक जमिनीचा तुकडा होता ज्याच्यासाठी दोघेही जणांकडची माणसं भांडत होती की हा आमचा जमिनीचा तुकडा आहे. दुसरे म्हणत होते नाही हा आमचा आहे. ते म्हणाले आपण मातोश्रींकडे जाऊ, त्या सांगतील ते करू. त्या म्हणाले ठीक आहे, मी सांगेन ते मान्य आहे. ते म्हणाले हो मान्य आहे. अहिल्याबाईंनी काय सांगितलं, आजपासून ही जागा कुरण म्हणून आपण किंवा त्याला गाय चरायची जागा म्हणून आपण डिक्लेअर करू. शिंदेकडची माणसं त्यांच्या गायी घेऊन गायींना चारा देतील. होळकरांकडची माणसं जाऊन इकडच्या गायींना चारा देतील. शेवटी दोघांकडच्या गायी खुश होणार आहेत. लोकांना पटलं. त्याच्यानंतर त्या जागेवरनं कधीच भांडण झाली. हे अहिल्याबाईंचं न्यायदान. अहिल्याबाईंनी विधवांना खूप चांगला न्याय दिला. त्या काळी एखादी स्त्री जर का निपुत्रिक असताना तिचा पती मृत्यू पावला तर तिला दत्तक घेण्याची मुभा नव्हती. तिला पाहिजे त्या मुलाला दत्तक घेण्याची मुभा नव्हती.
अहिल्याबाईंनी विधवांना हा न्याय मिळवून दिला. अहिल्याबाईंनी हुंडाबंदीचा कायदा केला की जो हुंडा मागतोय, जो हुंडा देतोय आणि मध्यस्थ या तिघांनाही शिक्षा होईल जर का हुंडा घेतला तर. अहिल्याबाईंनी दारूबंदीचा कायदा केला. ज्या बाईंनी स्वतः दारूच्या व्यसनाचे चटके बघितलेले आहेत आयुष्यामध्ये, त्या स्त्रीनी लोकांचं चांगलं व्हावं यासाठी दारूबंदीचा कायदा आणला. त्यांच्यासारखा न्यायाधीश इतका उत्तम होता की आजूबाजूच्या राज्यांमधले लोक सुद्धा न्यायदानासाठी त्यांच्याकडे यायचे. याच्या नंतरचा जो घटक आहे तो म्हणजे लोकांना विचारांचं स्वातंत्र्य. राज्यशाहीमध्ये राजा जो विचार करेल त्याचप्रमाणे लोकांना वागायला लागायचं. अशा वेळेला अहिल्याबाईंच्या राज्यामध्ये ज्याला उत्तम प्रकारे विचार करता येत आहे त्याला त्या पद्धतीने वागायची पूर्ण मुभा होती. अहिल्याबाईंचे शेतकऱ्यांसाठीचे कायदे याचं खूप उत्तम उदाहरण आहे. शेतीविषयक कायदे काय काय सांगतात की शेतकऱ्यांनी, तुम्ही मगाशी 7-12चा विषय आला होता, तो 9-11 कानून अहिल्याबाईंनी सुरू केला. मग हा 9-11 कानून काय म्हणतो की जर का तुम्ही 20 फळझाडं लावली असतील तर त्या 20 फळझाडांमधल्या 11 फळझाडांचं उत्पन्न टॅक्स म्हणून तुम्ही सरकारला द्यायचं, 9 फळझाडांचं उत्पन्न तुम्ही तुमच्यासाठी वापरायचं. हा 9-11 कानून आहे जो नंतर 7-12 मध्ये कन्व्हर्ट केला. शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून पाखरांसाठी आणि पशूंसाठी वेगळी राखीव शेतं त्यांनी ठेवली होती की पशुपक्ष्यांना खायला मिळालं की ते तुमच्या शेतांचे कधीही नुकसान करणार नाही. शेतकऱ्यांना त्यांचा माल कुठेही विकण्याची मुभा होती. अहिल्याबाईंनी त्यांच्या राज्यामध्ये टांगसळ केलेली होती. बाहेरून इकडनं तिकडनं व्यापारी येऊन चांदी देऊन कॉइन्स करून द्यायचे आणि त्याचा पूर्णच्या पूर्ण कंट्रोल हा अहिल्याबाईंच्या हातात होता. अहिल्याबाईंनी पर्यावरणाशी निगडीत प्रचंड काम केलेलं आहे. त्यांनी केलेलं काम आज 300 वर्षांनंतर आपण जरी केलं तरी पर्यावरणाच्या कितीतरी गोष्टी थांबतील. ग्लोबल समिटमध्ये जर का अहिल्याबाईंनी केलेल्या गोष्टी सांगितल्या तर ग्लोबल वॉर्मिंगचे कितीतरी उपाय तिथेच मिळतील. त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगते. त्यांच्या राज्यामध्ये जी झाडं लावली होती, कशाची झाडं लावायला सांगितली होती? फणस, आंबा, पिंपळ, वड आणि लिंबू. ही झाडं का? मोठी डेरेदार वाढतात म्हणून? नाही, सायंटिफिक रिझन. ही झाडं जमिनीमध्ये पाणी धरून ठेवतात, त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर लेवल वाढते. अहिल्याबाईंच्या 30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये भारतभरात बरेच ठिकाणी दुष्काळ पडल्याचे नोंदी आहेत. अहिल्याबाईंच्या माळव्यामध्ये एकदाही दुष्काळ पडलेला दिसत नाही. त्यांच्या राज्यामध्ये जर कोणी झाडं कापली तर त्या माणसाला दंड होतो. नर्मदेचा प्रवाह अहिल्याबाईंनी वेगळा काढला होता. कशासाठी? तेव्हा तर साबण वगैरे पण वापरायचे नाहीत लोक, राखेने भांडी घासायचे. पण तरी सुद्धा तुम्ही हे जे सगळं करताय त्यांनी पाणी खराब नाही झालं पाहिजे म्हणून नर्मदेचा वेगळा प्रवाह. लोकांसाठी पक्के रस्ते, लोकांसाठी धर्मशाळा, घाट हे सगळं अहिल्याबाईंनी बांधलंय आणि लोकांना त्यांच्याप्रमाणे, त्यांच्या मनाप्रमाणे वागू पण दिलंय. परत एकदा जेव्हा आपण या सगळ्याचा विचार करतो तेव्हा अहिल्याबाईंचं जे सगळं कार्य होतं ते फक्त त्यांच्या राज्यापुरतं मर्यादित नव्हतं, ते राष्ट्रासाठीचं कार्य होतं. याचं अजून एक उदाहरण म्हणजे ब्रह्मपुरीची संस्कृत वेदपाठशाळा. काशीहून काही पंडित आले आणि ते म्हणाले आम्हाला काशीला वेदपाठशाळा सुरू करायची, आम्हाला फंडिंग द्या. अहिल्याबाई म्हणाल्या ठीक आहे देते, तुम्ही इथे सुरू करा. ते म्हणाले नाही आम्हाला काशीमध्येच सुरू करायचं. ते म्हणाले ठीक आहे करा. मग या ब्रह्मपुरीला परवानगी देताना अहिल्याबाईंनी काही टर्म्स अँड कंडिशन्स घातल्या. त्या काय की मी तुम्हाला पैसे देते, तुम्ही तिकडे जाऊन ब्रह्मपुरीला वेदपाठशाळा सुरू करा. तुम्ही जी शाळा सुरू केलंय त्याचं दरवर्षी ऑडिट होईल आणि ते ऑडिट कसं होईल? ऑफिशियली कोणी येणार नाही. माझे सैनिक किंवा माझ्या इथले कामगार तुमच्याकडे वेश बदलून येतील, तुम्ही खरंच चांगल्या पद्धतीने काम करताय ना ते बघतील आणि जर का ते तुम्ही करत असाल तर तुमचं फंडिंग चालू राहील. जर ते तुम्ही करत नसाल तर तुमचं फंडिंग तिथल्या तिथे बंद होईल. अहिल्याबाईंनी त्यांच्या समाजातल्या कितीतरी घटकांची आयुष्य बदललेली आहे. यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे अनंत फंदी. अनंत फंदी नावाचा एक कवी होता जो लावण्या लिहायचा. त्याला भिल्लांनी पकडून आणलं. तो महेश्वरला येत होता आपली कला दाखवण्यासाठी म्हणून. त्याला भिल्लांनी पकडलं आणि अहिल्याबाईंकडे आणलं.
अहिल्याबाईंना त्यांनी उत्तम लावणी म्हणून दाखवली. अनंतपंथीचा तो आवाज आणि ती पूर्ण प्रतिभा ऐकून अहिल्याबाई मंत्रमुग्ध झाल्या. त्याला म्हणाल्या की अरे तुला इतकं चांगलं येतं तर जे नश्वर आहे अशा गोष्टींबद्दल का लिहितोस? भक्तिगीतं लिही, ज्यातनं लोकांचा उद्धार होईल असं काहीतरी लिही आणि ते लोकांपर्यंत पोहोचव. त्यांच्या एका सांगण्यावरनं अनंतपंथीचं संपूर्ण आयुष्य बदललं. त्यांनी त्याच्यानंतर आयुष्यात परत कधीच लावणी लिहिली नाही. त्यांनी जी लिहिली ती फक्त लोकोद्धारासाठी काव्य लिहिली. अहिल्याबाईंच्या राज्यामध्ये भिल्लांचा प्रचंड त्रास होता. जंगलांमध्ये आणि डोंगरांमधनं जाणाऱ्या यात्रेकरूंना ते लुटायचे. मग अहिल्याबाईंनी याच्यावर काय उपाय काढला की जो कोणी या भिल्लांचा बंदोबस्त करेल त्याच्याशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन. आज सुद्धा आपल्या घरातल्या मुलीचं लग्न जेव्हा आपण करतो तेव्हा आपण कितीतरी चौकशी करतो की ते घर खरंच चांगलं आहे ना, तो मुलगा खरंच चांगला आहे ना, मग आमचं सगळं मॅच होतंय ना. अशा वेळेला 300 वर्षापूर्वी अहिल्याबाई काय म्हणतात की त्यांना जेव्हा विचारलं की अहो कोणी पण येईल आणि तुमच्या मुलीशी लग्न करेल, तुम्ही त्याचं कुळ जात काय? त्या म्हणाल्या हे पहा, माझं आयुष्य हे लोकोद्धारासाठी आहे. जो कोणी या भिल्लांचा बंदोबस्त करेल, पराक्रम ही त्याची जात असेल आणि शौर्य हे त्याचं कुळ असेल, मी त्याच्याशीच माझ्या मुलीचं लग्न लावून देईन. अशा याच्यात अहिल्याबाईंनी यशवंतराव फणसेंबरोबर आपल्या मुलीचं लग्न तिच्या 17व्या वर्षी केलं. ज्या काळात मुलींची लग्न 8 ते 10 वर्षात होत होती तेव्हा अहिल्याबाईंनी आपल्या लोकांच्या उद्धारासाठी आपल्या मुलीचं लग्न 17व्या वर्षी केलं. अहिल्याबाईंची सगळ्यात महत्वाची जी दृष्टी होती ती म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेची दृष्टी, नॅशनल इंटेग्रिटी. सगळ्यांनी एकत्र राहावं. कंट्री, स्टेट ह्या कन्सेप्ट बाहेरून आलेल्या आहेत. आपल्याकडची कन्सेप्ट होती एक राष्ट्र. अहिल्याबाईंनी अखंड भारताला स्वतःचं म्हणलं आणि या भारताच्या उद्धारासाठी काम केलं. अहिल्याबाईंचं नाव घेतलं की दुर्दैवाने आपण म्हणतो त्याच नद्या ज्यांनी मंदिरं बांधली, घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या. त्याच्या मागे कारण काय होतं? अहिल्याबाई म्हणायच्या की आपल्या देशातली मंदिरं ही सांस्कृतिक पाठशाळा आहेत. मुघलांच्या आक्रमणामध्ये ही मंदिरं पाडली गेली आहेत. मग जर का ही मंदिरं परत उभारली नाही गेली तर आपल्या देशाची संस्कृती नष्ट होईल. म्हणून मंदिरं. अहिल्याबाईंनी काशी विश्वेश्वराचं मंदिर कुठे बांधलंय? ज्ञानव्यापी मशिदीच्या समोर बांधलंय. अहिल्याबाईंनी बांधलेलं सोमनाथाचं मंदिर कुठे आहे? भग्न मंदिराच्या समोर आहे. का? त्यांच्या ताकद नव्हती होती त्या गोष्टी पाडून परत करायची? होती. पण त्या म्हणाल्या की जेव्हा लोक या मंदिरांमध्ये जातील तेव्हा त्यांच्यातलं पौरुषत्व जागलं पाहिजे. आपल्याकडे काय होतं, त्याचं परकीयांनी काय केलं आणि आपण कशातनं उभे राहिलो हे तिकडे गेल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे. आज दुर्दैवाने मंदिरांमध्ये जाऊन सेल्फी काढण्याशिवाय आणि स्वतःच्या चांगल्या गोष्टींची भीक मागण्याशिवाय आपण काही करत नाही. हिंदुत्व आपल्यामध्ये जागत नाही. अहिल्याबाईंनी धर्मशाळा का बांधल्या? जेव्हा त्या 14 वर्षाच्या होत्या तेव्हा मथुरेमध्ये कत्तल झाली होती हिंदूंची आणि तेव्हा त्यांना जाण्यासाठी जागा नव्हत्या. मग अशा वेळेला एक चांगली आणि व्यवस्थित धर्मशाळा जर का असेल तर त्या धर्मशाळेमध्ये सगळेजणांना आसरा मिळू शकेल, म्हणून धर्मशाळा. त्या म्हणायच्या तीर्थयात्री अख्ख्या भारताला जोडतात, ते इकडची संस्कृती तिकडे घेऊन जातात. मग अशा लोकांना जाण्यासाठी आणि जाताना पाणी पिण्यासाठी म्हणून विहिरी. त्या काळी नद्या पार करून जायला लागायचं. मग ट्रान्सपोर्ट चांगला पाहिजे म्हणून घाट. या सगळ्यासाठी त्या काळी त्यांनी काशीपासून कलकत्त्यापर्यंत पक्की सडक बनवली होती. हा सगळा फक्त लोकांचा आणि माझ्या राष्ट्राचा विकास यानेच अहिल्याबाईंनी काम केलंय. जेव्हा आपण अहिल्याबाईंबद्दल बोलतो तेव्हा त्यांना फक्त धार्मिक म्हणणं हे चुकीचं ठरेल. धार्मिकता आणि सात्विकता हे गुण परस्पर भिन्न असतात. धार्मिक व्यक्ती सात्विक असेलच असं नसतं. त्याच्यामुळेच मोठ्या मोठ्या बाबांचे आश्रम उभे राहतात आणि त्याच्यामध्ये काय काय चालतं आपल्याला माहिती आहे. मग अशा वेळेला जो मनुष्य धार्मिक असेल
सात्विक असेल आणि त्याच्याबरोबर नीतिमान असेल असा मनुष्य असतो आध्यात्मिक. अहिल्याबाई एक खऱ्या अर्थाने आध्यात्मिक नेतृत्व होत्या. त्यांनी आपल्या समाजाचं जे उत्थान केलंय ते धार्मिकता, मानवता आणि विवेक या 3 पैलूंना लक्षात घेऊन केलेलं आहे. आणि म्हणूनच त्या देवी, पुण्यश्लोक, लोकमाता आणि गंगाजळ निर्मळ म्हणून आपण त्यांना संबोधतो. मग अहिल्याबाईंचं एवढं मोठं कार्य हे आज आपल्या सगळ्यांपासून का बरं लपून राहिलेलं आहे? का बरं आपण त्यांचं सगळं कार्य विसरलेलो आहे? मग आता ही वेळ आली आहे, 300वे जन्मशताब्दी वर्ष आहे, ज्या जन्मशताब्दी वर्षामध्ये आपण स्वतः या गोष्टी वाचल्या पाहिजेत आणि आपल्या नंतरच्या पिढीला त्या दिल्या पाहिजेत. मला सगळेजण सांगतात तुम्ही आणि मुलींसमोर अहिल्याबाईंचा विषय मांडा म्हणजे मुली चांगल्या होतील. का बरं? अहिल्याबाई महिला होत्या मला मान्य आहे, पण जेंडर सोडून अहिल्याबाई एक विचार म्हणून आपण लोकांपर्यंत नेऊ शकतो का? मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल, मी जे काही करीन ते उत्तमतेने करीन, मी जे काही करीन ते उत्तम चारित्र्याने करीन, मी जे काही करीन ते लोकांचा विचार करून करीन, या पद्धतीने मी प्रत्येकापर्यंत अहिल्याबाई नेऊ शकतो का? हा विचार या 300व्या जन्मशताब्दी वर्षात आपण सगळ्यांनी करायचा. अहिल्याबाईंचं पावित्र्य आज सुद्धा महेश्वरला जाणवतं. या सगळ्या कामामध्ये आणि अखंड भारतामध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे जाऊन अहिल्याबाई पोहोचवण्याचं काम मी का करायला सुरुवात केली याचा एक छोटासा प्रसंग सांगते. पुस्तकाचं प्रकाशन झालं 31 मेला आणि खूप मोठ्या मोठ्या लोकांच्या हस्ते प्रकाशन झालं. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या हस्ते झालं, तिकडे MP मध्ये इंदोरात खूप मोठा कार्यक्रम झाला होता. शंकराचार्य आणि सुमित्रादेवी महाजन वगैरे भरपूर लोक होते. माझं पहिलं पुस्तक आणि मग ते सुद्धा इतक्या मोठ्या मोठ्या लोकांच्या हस्ते प्रकाशित झालं. खूप असं भारी वाटत होतं मला आणि तो एक गर्व, अहंकार असा तो आतमधून आला होता की बस मीच भारी. मग दुसऱ्या दिवशी महेश्वरला गेले. महेश्वरला लिंगार्चन पूजा नावाची एक पूजा होते. ही पूजा अहिल्याबाईंनी 300 वर्षापूर्वी सुरू केली होती. रोज नर्मदेतली माती आणतात, त्याची छोटी छोटी शिवलिंग बनवतात आणि त्याची पूजा करून ते परत नर्मदेमध्ये सोडून देतात, विसर्जन करतात. तर ही पूजा मी आधी केली होती. म्हणलं चला आता पुस्तकाचं प्रकाशन झालंय तर लिंगार्चन पूजा करू आणि अहिल्याबाईंच्या गादी समोर आपलं पुस्तक ठेवू. मग गेले, बसले लिंगार्चन पूजेला. संपूर्ण लिंगार्चन पूजा झाली. अहिल्याबाईंच्या गादी समोर जाऊन बसले. तिथे आतमध्ये जायला कोणाला परवानगी नाहीये, पण त्या पुजाऱ्यांनी परवानगी दिली की ठीक आहे तुम्हाला पुस्तक ठेवायचं तर तुम्ही जा. समोर जाऊन बसले. अहिल्याबाईंच्या समोरच्या त्या गादीवर पुस्तक ठेवलं. ज्या क्षणी ते पुस्तक ठेवलं, तिथे बसले होते, त्या क्षणी माझ्या तोंडून काहीच बाहेर पडत नव्हतं. फक्त डोळ्यातनं घळा 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 पाणी येत होतं. जो काही अहंकार होता तो सगळा त्या दिवशी गळून पडला. त्याच्यानंतर माझ्या पुस्तकाच्या किती कॉपीज बाबांनी सांगितलं जनरली 10,000 कॉपीज. अरे वा छान. लोकांनी सांगितलं मी युट्यूबवर तुमचं भाषण ऐकलं. हो, मी आजपर्यंत काहीच ऐकलेलं नाही युट्यूबवर माझं काय आहे ते. त्या दिवसानंतर डोक्यात आलं की ज्या व्यक्तीबद्दल आपण लिहिलं, ज्या व्यक्तीचा आपण अभ्यास केला, ती व्यक्ती तिने तिचं धन सुद्धा कधी स्वतःचं म्हणलं नाही आणि त्या व्यक्तीवर लिहिलेलं पुस्तक मी माझं म्हणून का अहंकार ठेवू. तिथनं बाहेर पडले आणि एक खूप मजेशीर प्रसंग घडला. लोक वाडा बघायला टुरिस्ट फिरत होते. एक महिला माझ्या जवळ आली. त्या बघत होत्या की मी रडतीये घळाघळान, काय झालं त्यांना, काय कोणालाच कळत नव्हतं. तर त्यांनी मला विचारलं का वो आपके रिलेटिव है क्या, अभी अभी डेथ हुई क्या उनकी, आप क्यों रो रहे थे उनके सामने बैठ के. तेव्हा मला लक्षात आलं की अरे महेश्वरला येऊन अहिल्याबाईंचा वाडा बघायला आलेल्या लोकांना पण माहिती नाहीये अहिल्याबाई काय आहेत. आताच ही वेळ आहे की सगळीकडे जाऊन अहिल्याबाई पोचवल्या पाहिजेत. अहिल्याबाई हे असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांच्यामधलं 5% जरी प्रत्येकाने घेतलं तरी त्यांचं आयुष्य सार्थक होईल. मग ह्या अहिल्याबाईंबद्दल आपण आपल्या पुढच्या जनरेशनला शिकवूयात. अननसाचा नाही, अहिल्याबाईंचा म्हणून शिकवूयात आणि आपला समाज समोर आणण्यासाठी, त्याचा उद्धार करण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करूयात. धन्यवाद.